सबाद आहेत स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला हितेश आहेत. आमचे टोबल मॅन देखील थोडेसे कन्फ्यूज होते. हरकत नाही मित्रा, हे होत असं. बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती ही रहती है. आदर्श स्पोर्ट्स बदलापूर आनंद विहार हा संघ ज्याने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि त्यांना फाईट करते ॲडव्हेंचर 11. स्ट्राईक एंडला अमोल, षटक क्रमांक पहिला पण पाहतोय अनिल. बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्जा. बी शो ऑल द बेस्ट. शो द गुड गेम विथ द टीम. लेट्स प्ले गेम ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल ड्राईव्ह करत असताना पाठीमागे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक एक धाव इथे कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा कॉल झाला अमोलचा आणि चांगलं ताळमेळ आहे. 2 धावा मिळतील पहिल्याच बॉलवरती. आपण पाहतोय अत्यंत महत्त्वाचा सामना हा देखील आपल्याला पाहायला मिळेल. 2 सामने जिंकले ते श्रेयस 11 दिवा गाव या संघाने. भरपूर दूरचा प्रवास त्यांचा आहे, परंतु चांगला खेळ देखील तितकाच पाहायला मिळाला आजच्या स्पर्धेमध्ये. ऑन साइडला फटका चांगला मिड विकेटला आपण पाहतोय अमोल चबान. नाम तो सुना ही होगा बॉस. बॉल चालला सीमा पार. षटकार. षटक क्रमांक पहिला चालू आहे आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो अमोल चबानच्या बॅटमधून षटकार आलाय. राऊंड विकेटने खोलवा टप्पाचा बॉल पंचांकडे. स्ट्रॉंग अपील आणि कदाचित इथे मात्र पंचांना प्रश्न विचारला गेला, परंतु गोलंदाज जेव्हा चेंडू रिलीज करतात ना तेव्हा पंचांच्या समोर एक्झॅक्टली आल्यानंतर पंचांना देखील हे चित्र कळलं नाहीये. कदाचित आय थिंक असंच असावं, हीच माहिती आहे. बघा या ठिकाणी आमच्या डाबा बाजूला जे वादळ आलंय, कदाचित आजच्या ग्राउंड मध्ये देखील असं धावांचं वादळ येऊ शकतं. हे कदाचित वादळापूर्वीची शांतता तर नव्हे ना, असं इथे संकेत देण्यात आलेला आहे. उमेश पवार, कदाचित अशा धावा इथे येतील आज तुम्हाला पाहायला मिळतील, कारण मोठमोठे खेळाडू आहेत, काही ग्रामीण गटातून आहेत, काही व्यावसायिक गटातून आहेत, परंतु आज व्यावसायिकच त्यांना म्हटलं जाईल, कारण ग्रामीण संघ नाही आता अजिबात. धाबा होतील शंका नाही आहे. याच दरम्यान आपण पाहतो रोहित लाड यांसाठी राऊत यांच्यासाठी आगमन झालेलं. रोहित राऊत बॅटची कडा पाठीमागे शॉर्ट थर्डमॅनला बीट करत बॉल चाललाय. कदाचित तिथे प्रयत्न देखील झाले नाही आहेत. पाठीमागे आपण पाहिलं तर 4 धावा लिहिले. धाव फलकावरती 12 12 रन्स ऑन बोर्ड. तेरा धावा आहेत. 22ची 1 धावा लिहिली. माफ करा. या सन्मान आपण पाहतो लाईन खराब आहे, पण आमच्याकडे बळतात त्यासाठी वाईट बॉल. सन्मान तुषार पवार यांचा आपण सन्मान घेऊ. तुमच्या मुख्य मंचावरती स्पर्धेचे आयोजक आहेत, यांच्या शुभ हस्ते आपण तुषार पवार यांना सन्मानित करणार आहोत. सन्मान सुरेशजी मोरे यांना विनंती आहे की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. या तुषार पवार, आपला सन्मान होईल. मोरे साहेबांना विनंती आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. या स्पर्धेच्या वतीने आपण पाहतोय, कारण प्रत्येक पाहुण्याचा सत्कार या ठिकाणी केला जात आहे. समीरेश्वर धारपे यांनी आम्हाला सांगितलेलं तसं आहे की कोणताही पाहुणा या ठिकाणी आला, कोणते मान्यवर आले, तर प्रत्येकाचा सत्कार घेणं या स्पर्धेच्या वतीने गरजेचं आहे. सुरेशजी मोरे यांना विनंती, या आपण मायेची प्रेमाची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण एक मोमेंटो देऊन सन्मानित केला जात आहे. सर्वांचं कौतुक. सन्मान महेंद्र धुळे त्यांचं आगमन होतं. अजय धुळे ज्युनियर कृष्णा सातपुते मला पाहायला मिळेल जोबलीकडून. वाईट बॉल आल्यानंतर विकेट आली आहे आणि या सन्मान आपण पाहतो दिशा दिली, रूम क्रिएट केला, बॉल चालला अलॉंग द कार्पेट डीप बॅकवर्ड्स स्क्वेअर लेगला. चेंडू तिथे पॉज केला, थांबवलंय आणि या 2 धावा मिळतील. 2 धावा मिळतात. बॅटिंग करत असताना आपण पाहतो ॲडव्हेंचर 11 संघ बॅटिंग करतो. दुसऱ्या बाजूला आदर्श स्पोर्ट्स
जो संघ बदलापूर आनंद विहार मधून आहे. चालू सामन्याच्या मध्यांतराला षटक क्रमांक पहिलं संपलंय. आपण टॉस करणार आहोत. चेंज द गेम जय हनुमान जोबेली आणि त्यांच्या विरोधात झुंजार 11 या संघाच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण देखील रेडी राहायचं. पहिल्या षटकामध्ये तेजस आम्हाला सांगतात 16 धावा आलेल्या आहेत, म्हणजे इथून म्हणता येईल की स्टार्ट चांगला आहे तो अभ्यंकर 11चा. धावा भरपूर चांगल्या आहेत. अमोल चव्हाणच्या बॅटमधून षटकार आपण पाहिला, चौकार बॅटिंग करत असताना आपण पाहिला तो इतेच्या बॅटमधून तो बाद झाला. त्यानंतर प्रवीणने एकवटलेल्या 2 धावा आणि 22ची 1 धाव, 16 धावा या धावफलकावरती. अमोल चव्हाण स्ट्राईक एंडला, गोलंदाज अमोल देखील. आता अमोल वर्सेस अमोल असा तुम्हाला बॅटल पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. चला, लहान मुलांना विनंती आपण मैदानाच्या आतमध्ये यायचं नाही चालू मॅच मध्ये. छोटे खेळाडू आहेत जे शिरगावचे भविष्य. काल तुम्ही एक प्रेक्षणीय लढत देखील पाहिली. सत्संग क्रीडा मंडळ 40+ वर्सेस सत्संग क्रीडा मंडळ यंगस्टर असा सामना आपल्याला काल पाहायला मिळाला एक्झिबिशन मॅच मध्ये. तिथे यंगस्टरने बाजी मारली 40+च्या विरोधात. 16 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये अमोल येतात अमोल चव्हाणच्या विरोधात. अडब्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॉडीला स्पर्श करून चालला, शरीरावरती आला झपकन, तोपर्यंत डॉट. अजय भोर देखील येतात. हरिभक्त पराण, अजय महाराज भुईर सध्या जोबेली संघामध्ये तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतात. तुमच्या भूमिकेत गेले कित्येक मॅचेस मध्ये आपण पाहिलंय. आणि जिथे कमी तिथे आम्ही अजय भोईरने नेहमी सांगितलंय. पहिला डॉट आला, आडव्या बॅटने ताकदीचा प्रचंड वापर, टायमिंग प्रॉपर आपण पाहतोय. बॉल चाललाय, हवाई सफर करत असताना, टाटा बाय बाय करत असताना बॉल सीमा पार. अमोल चव्हाणच्या बॅटमधून आणखीन एक बँडेड तडाखा षटकार. शिरगावचं नातं जवळचं. शिरगाव संघाला देखील आतुरता लागली की जोबेलीचा आजचा स्क्वॉड कोणता आहे. निलेश कामकरने आम्ही सांगितलं की आम्हाला की आज जोबेली संघ भरपूर प्रचंड ताकदीने उतरेल, परंतु मला तरी वाटतं की अद्यापर्यंत ग्रामीणचेच खेळाडू दिसतात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता आणि आज ग्रामीण संघ उतरणार आहे असं आमच्यापर्यंत माहिती देखील मिळाली. विवेक गायकवाड, महेंद्र धुळे, रोशन धुळे, जोबेलीचा हिटमॅन ज्युनियर कृष्णा सातपुते, अजय धुळे देखील असले इन ॲक्शन मध्ये. करण धुळे एस नो असं काहीतरी पेंडिंग आहे डिसिजन. चेंज द गेम जोबेली काहीतरी चेंजेस करेल नक्कीच आज. आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. पुरुष एकदा अमोलला संभ्रमात टाकले, द्विधा मनस्थितीमध्ये होते अमोलला आणि डबल माइंड मध्ये असताना आपण पाहतो हा फटका कदाचित खेचू शकले नाही. यात जबर पद्धतीचा बॉल अगदी धीम्या गतीने रिलीज केला. कुठेतरी चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. गोलंदाज अमोलच्या विरोधात अमोल आहेत. अद्यापर्यंत 3 चेंडू अमोल चव्हाणच्या विरोधात डॉट आलेत, एक षटकार आलाय, एक अपाम पूल आपण पाहिला. जबरदस्त फटका होता अमोलचा, त्याच्यावरती 6 धावा मिळाल्या. आणि आता शेवटच्या अंतिम 2 बॉल या षटकातील आपण पाहणार आहोत. बॅटिंग करत असताना टीम अवेंजर 11. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे, एक टप्पा घेत जणू काय हा बॉल जाईल. पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त बाउन्स झाला आणि त्या आउटफील्ड फास्ट असल्या कारणाने बॉल सीमा पार. धाबा मिळतील 4. शेवटचा अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. अमोलचा धाबा धाव फलकावरती आता मात्र वेगाने पुढे सरकतात. पहिल्या 2
षटकांचा आपण विचार केला तर धावा चांगल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 16 होत्या, त्यानंतर एक षटकार आल्यानंतर सुद्धा अमोलने कमबॅक केलं होतं. परंतु आता अमोल चव्हाणने आक्रमक पवित्रा घेतला. एक षटकार एक चौकार आलाय, 26 वरती पोहोचलाय तो अवेंजर 11. ऑन साइडला आणखीन एक वाघाची दहाड, फोडलाय पहाड, बॉल चाललाय सीमा पार. दर्जेदार षटकार मिळेल. बॅटिंग करत असताना अवेंजर 11ला मिळतील या धावा 6 षटकार. अमोल चव्हाण म्हटलं तर मोहाची बॉडी नेरळचा हा खेळाडू तिथून मात्र बिलॉंग करतोय. सध्या आपण पाहिलं तर कर्जत प्रीमियर लीग सुद्धा या खेळाडूने गाजवलेली आहे. श्री 11 नावाने हा संघ सातत्याने खेळत असतो. नरेंद्र घोमारे जे कोलारेचे आहेत ते मात्र पुरस्कृत करत असतात. जणू काही मोहाची बॉडी नेरळ संघाला त्यांनी काही दत्तकच घेतलेलं आहे. अगदी आपण पाहतो त्याच नावाने संघ सातत्याने प्रत्येक सीझन मध्ये खेळत असतो. अमोल चव्हाण जेव्हा व्यावसायिक खेळतो तेव्हा ग्रामीण खेळतो तेव्हा मात्र तुम्हाला श्री 11 नावानेच हा खेळाडू पाहायला मिळेल. चांगले बॅटिंग करतात. 2 षटकार आले, एक चौकार आलाय. या षटकाचा खेळ समाप्त झाला. या षटकामध्ये आला एकंदरीत 14 धाबा, मागच्या षटकामध्ये 16 म्हणजे 15.00च्या सरासरीने धाबा फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तब्बल 16च्या सरासरीने 32 धाबा आहेत. याही षटकात 16 आल्या, 3 चेंडू डॉट आले. परंतु आता धीम्या गतीचा बॉल, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन कमी करावे लागेल. धाबा संख्या लगाम उडावी लागेल. हे मात्र गोलंदाजाला चांगलं ठाऊक आहे. आणि हा डॉट बॉल आलाय. दरम्यान आमच्या जोबेलीच्या ऋषिकेश रोहिदास किडे आगमन झालेलं आहे. सरुष मनपूर्वक स्वागत. तर सध्या बांधकाम व्यावसायिक क्षेत्रामध्ये युवा उद्योजकांची चांगली पकड आहे. और पिच बॉल फटका चांगला आहे. लॉंग ऑफला आपण पाहतोय परंतु मिस टायमिंग होता. शतरक्षकाने टिपली असेल. व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द मॅच. एका हाताने झेल टिपण्याचा विक्रम कदाचित या स्पर्धेमध्ये 3 ते 4 वेळा झालेला आहे आणि त्यामध्ये याही खेळाडूची वर्णी लागेल. फलंदाज बाद.
या सगळ्या गोष्टींमध्ये लखा शेठची फार मेहनत आहे. त्यांचा हात लागला तिथे सोनं होईल. चौथं षटक थोडंसं तांत्रिक प्रॉब्लेम असल्या कारणाने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाहीये. यावेळेस लॉंगॉनला फलंदाज बाद. धक्का क्रमांक 5 लागत असताना फलंदाज बाद. क्या चला या षटकानंतर चेंज द गेम जयनमा जोबेली संघाचे कॅप्टन टॉस साठी आपण यायचं आणि झुंजार 11 संघाचे कॅप्टन देखील आपणास विनंती आहे की आपण टॉस साठी या. चौथ्या क्रमांकाचं षटक चालू आहे. चौथ्यामध्ये पहिल्या बॉलमध्ये विकेट आली आहे. संघाची धावसंख्या आता मात्र पूर्णपणे अमोल चव्हाण बाद झाल्यानंतर थोडीशी थंड पडली आहे. 33 धावा धाव फलकावती आहेत. लेफ्ट हँडेड बॅट्समन आता स्ट्राईक एंडला आपण पाहतो आशिष आणि नॉन स्ट्राईक एंडला दत्ता. राऊंड विकेटने गोलंदाज नितीन शेवटचा अंतिम स्लॉग वरच षटक हाताळतो. आडव्या बाटने खेचण्याचा प्रयत्न. कार्टून स्कूटर तयार राहायचं या इनिंग मध्ये. इनिंग झाल्यानंतर जे गाणं वाजवलं जाईल त्याच्यावरती आपल्याला डान्स करायचं. तिसरी धाव आणि आता इथे ओव्हर थ्रोच्या रूपात कदाचित 1-2 धाबा होणं जिथे कठीण होत्या तिथे मात्र या 3 धाबा एक्स्ट्राच्या येतात. ओव्हर थ्रो आणि त्या सातत्याने चेंडूचे फेक आपल्याला पाहायला मिळाले आणि या 2 धाबा मिळतील. 3 धाबा मिळतील. 3 संघाची धाबा संख्या धावफलकावरती 36. 4 षटकामध्ये किमान या धाबा आपण पाहतोय 35, 40, 45 इतका पल्ला काढण्याचा प्रयत्न प्रत्येक संघ करतो. शेवटचे अंतिम 4 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील नितीनचे. स्ट्राईक एंडला दत्ता. आडव्या बाटने खेळचा जाता लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध क्रिकेटमधील सर्वात सेफ शॉट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि दत्ताला मिळतील अवेंजर 11ला देखील मिळतील या 4 धाबा चौका. थोडस पुढे सरकला अगदी आपण पाहतो धाबा धावफलकावरती 40. इथं लाईन चांगले पाहायला मिळाले. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही आहे. डॉट बॉल आला. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. चला झुंजार 11 टीमचे कॅप्टन टॉससाठी या आणि चेंज द गेम जय हनुमान जोबेली याही संघाच्या कॅप्टन्सला विनंती आहे. महेंद्र धुळे आपण टॉससाठी यायचं. बॅट चिकडा बागे चालला बॉल तोपर्यंत एक सिंगल आली आहे. झुंजार 11 बदलापूरचा संघ आणि दुसऱ्या बाजूला तो देखील बदलापूरचा संघ. चेंज द गेम जय हनुमान जोबेली. चेंज द गेम नाव ऐकल्यानंतर कुठेतरी प्रत्येक खेळाडूमध्ये थोडस बदल होताना आपल्याला पाहायला मिळेल. गेम मध्ये काहीतरी बदल असेल आणि या सर्व गोष्टी तुम्हाला आता पाहायला मिळतील. आज स्क्वॉड त्याकडे अधिकाधिक लक्ष राहील. कोणते कोणते खेळाडू इन ॲक्शन मध्ये उतरतील. व्यावसायिक संघ आणि व्यावसायिक संघामध्ये जरा चांगले खेळाडू असतील ना तर तुम्ही चांगला खेळ करू शकता. परंतु आता ग्रामीण गटातून तुम्हाला खेळायचं आहे. नेहमी तोच संघ असा रेग्युलर आजही तोच संघ असेल तर कुठेतरी हा संघ भरपूर संघर्ष करेल कठीण काळामध्ये. 41 धावा फलकावरती आणि आता 42चं लक्ष्य देखील दाखल झालेला आहे. काल जबरदस्त नेट टू नेट फाईट तुम्ही पाहिले असेल. जय हनुमान वर्सेस जय हनुमान, दौलेपाडा वर्सेस जोबेली.
सध्याच्या घडीला बदलापूरच्या सर्वच प्रेक्षकांनी पसंती दिलेली या सामन्याला आहे. काल तब्बल 11,007 धावा ज्यांच्या नावावरती झाल्या. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये ते वैभव वेवले येतात, कारण काल 7 वरती बाद झाले. 11,000 पहिले ज्या होत्या त्या डिपॉझिट मध्ये होत्या. टॉस आपण करू. समीर शेठ दारवे या आपण आपल्या शुभास आपण करू टॉस. स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आहेत झुंजार 11 बदलापूर आणि चेंज द गेम जन्मात जोबेली बदलापूर. टॉस केला जाईल आणि जोबेली टीमने टॉस जिंकला. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. महेंद्र धुलीने टॉस जिंकलेला आहे. काल कदाचित टॉस त्याने गमावला आणि तो सामना देखील भरपूर चित्तथरारक पाहायला मिळाला. हरला तरी चालेल, पण तो सामन्यामध्ये काही उत्सुकता रंगत पाहायला मिळाले. प्रेक्षकांची मनं जिंकली. यापेक्षा मोठं भाग्य कायम आहे. ज्यांचं येवले अमृत तुल्य आहे त्यांचे बंधू आहेत वैभव येवले. 11,007 धावा त्यांच्या नावावरती. 11,000. या अर्जुन धुळे तुमचं स्वागत आहे. आज तुम्हाला इनॅक्शन मध्ये अर्जुन देखील पाहायला मिळतील. लखन शेठ, समीर शेठ आवाज देतात. रोशन धुळे आपले स्वागत आहे. जोबेलीचा हिटमॅन आमच्या संतोष कदम राठोड तुमची वाट पाहतात. रोशन आपण या. जवळचा मित्र परिवार रोशन यांचा, कारण SSK स्पोर्ट्स म्हटलं तर एक वेगळी नाळ त्यांनी जोडलेली आहे. मित्र परिवार भरपूर मोठा आहे त्यांचा. फॅन फॉलोअर्स एकटाच समालोचक असल्यानंतर कुठेतरी थोडंसं एंटरटेनमेंट व्हायला हरकत नाही आहे. अर्जुन या. अर्जुन देखील एक चांगले समालोचक आहेत जोबेलीचे. मागचा कालखंड आपण पाहिला ना तर अर्जुन तिरंगा मैदानावरती सातत्याने तुम्हाला लॉंग ऑन लॉंग ऑफ हा त्यांचा स्ट्रॉंग झोन होता. एकही झेल ड्रॉप होणार नाही आहे असा कॉन्फिडंट सांगणारा खेळाडू होता जन्म जोबेलीकडे. प्रसाद आणि गजानन सलामीची जोडी आहेत. अगदी दोन्ही नावं आपण पाहिले तर गणपती बाप्पाला स्वादिष्ट अशी नावं आहेत. आणि गोलंदाज ऋतिक आहेत. धावा 41 ची गरज आहे. आपण मॅच कडे जाऊया. 42 ची गरज आहे. पहिल्या षटकातील पहिला बॉल पंचांचा इशारा आला बीमर आणि त्यावरती आलेला हा 4 धावा चौकार. अगदी आपण पाहतो नशीबाचा पंजा मिळेल. आम आदमी का हात पंजा के साथ.
थँक्यू. अगदी आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला झोबेली टीमने डे फॉर्मॅटच्या मॅचेस बंद केलेले आहेत, परंतु शिरगावकरांचं प्रेम म्हटलं तर त्यांना या क्रीडानगरीमध्ये घेऊन आलंय. कारण आता 12 तारखेपर्यंत ज्या ज्या मॅचेस आहेत नाईट रोजनीमध्ये तिथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला झोबेली संघ खेळताना पाहायला मिळेल. आणि आता कमी कालावधीमध्ये त्या मॅचेस कव्हर करायच्यात, कारण 12 तारखेनंतर संपूर्ण स्पर्धा आचारसंहिता लागल्या कारणाने बंद पडतील. कदाचित तिथे काहीतरी बंधन असेल, कायदा सुव्यवस्था सातत्याने पोलीस महाराष्ट्र पोलीस देखील आपल्याला त्या सूचना करतील. इथे फटका चांगला आहे, फाईन लेगला फाईन षटकार, ताबा मिळतील 6. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. आदर्श स्पोर्ट्स साठी मिळणाऱ्या या धावा भरपूर प्रचंड वेगाने येत आहेत. 41 ची गरज असताना आता पोहोचलाय तो 11 वरती. सहा धावा आलेले आहेत. फलंदाज आपण पाहिलं तर गजाननच्या बाटमधून प्रसादच्या बाटमधून षटकार आलाय. गजानन नॉन स्ट्राईक एंडला. प्रसाद काय गजानन काय सारखंच तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली बॅटिंग होते. 11 धावा दा फलकावरती आहे. आणखीन एक वेगाने प्रत्युत्तर देत असताना ऋतिक वरती आक्रमण होत आहे. पहिला चेंडू त्याने खराब टाकला, त्यावरती आला नशिबाचा चौकार. कीपर तिथे बीट झाले आणि त्यानंतर डॉट बॉल आला आणि सलग सेकंड इन रो दुसरा प्रचंड ताकदीचा षटकार. जिंकत आपण पाहिला तर श्रेयस 11 दिवागाव हा संघ पुढे सरकलाय. आता हा सामना तिसरा आहे. त्यानंतर चौथा सामना झुंजार 11 जयनमान चेंज द गेम जोवेली संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि ती लढत पहिल्या फरीतील शेवटची राहील. त्यानंतर लगेचच विनर वर्सेस विनर सेकंड राऊंडची सेकंड मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. असा शेड्यूल आपण पहिल्या दिवसामधून पाहतोय. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडी यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सत्संग क्रीडा मंडळ माझा शिरगाव आयोजित SSD ट्रॉफी 2024 तुम्ही पाहत आहात. पहिल्या 2 दिवसामध्ये गावदेवी अंबेशिव हा संघ क्वालिफाय झाला. अंतिम फेरीमध्ये त्याने धडक मारली आहे. अंतिम मेगा फायनलचं तिकीट त्याने बुक केलंय. आणि काल आपण पाहिलं तर शाही श्रद्धा क्रिकेट क्लब हिंद्रेपडा. चला टीम ॲव्हेंजर संघाला विनंती आहे, आपण लवकरात लवकर शतक सजवायचं. अमोल जास्त वेळ आपल्याकडे नाहीये मित्रांनो. शेवटचा दिवस आहे. कदाचित आज तुम्ही जर वेळ वाचवला तर कदाचित आम्हाला संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी लवकर जाता येईल. कारण आमच्या समीर शेठ धारवे यांना देखील तिकडे कार्यक्रमाला उपस्थिती दाखवायची आहे. कारण आपला घरचा कार्यक्रम आहे. इथे लाईन पाहावी लागेल. प्लम पकडलाय खात्रीशीर. फलंदाज होईल बाद. लेफ्ट हँडेड बॅट्समनला परतावा लागेल माघारी. फर्स्ट विकेट डाऊन टीम आदर्श स्पोर्ट्स. फलंदाज बाद. समीर शेठ धारवे आमच्यापर्यंत कार्यक्रमाची रूपरेषा देखील पोहोचलेली आहे. 5 वाजता तो कार्यक्रम चालू होणार आहे. आणि त्याची रूपरेषा अशी आहे की 5 वाजता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा या ठिकाणी पुष्पार्पण करून पूजन होईल. त्यानंतर 5:30 वाजता बुद्धपूजा. 6 वाजता अमोल मिटकरी जे महाराष्ट्राचे मुलूक मैदानी तोफे आमदार आहेत त्यांचं व्याख्यान होईल. त्यानंतर 7 वाजता प्रवीण राऊत बहुजन युवा समाजाच्या नेतृत्वाने आपल्या कार्यक्रमाचे देखील ते प्रमुख अतिथी होते. त्यांचं भाषण होईल. त्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल संध्याकाळी सत्कार समारंभ 7:15 7:45 पर्यंत आणि 8 ते
10 वाजेपर्यंत बुद्ध भीम गीतांचा एक जबरदस्त नजराना जल्लोष तुम्हाला पाहायला मिळेल असा कार्यक्रमचा शेड्यूल आहे आमच्यापर्यंत तो पोहोचलाय सकाळीच प्रवीण भाऊ राऊत यांचं आग्रहाचं निमंत्रण आहे आणि हा बॉल चाललाय लॉंग लेगला सीमा पार चौकार होतो 4 षटकामध्ये अद्यापर्यंत 5 बॉल झालेत आणि 21 धावा खर्च केलेत गोलंदाज ऋतिकने वेल बिगिन इज अ हाफ डन कोणत्याही कार्याची सुरुवात तुमची चांगली असेल ना तर ते काम तुम्हाला सोपं झाल्यासारखं वाटेल ऑन साईडला आडव्या बाटने पुढच्या एकदा बॉल डीप मध्ये चालला तोपर्यंत एकच धाव समाधान व्यक्त करावं लागेल कारण धावा भरपूर आहेत 22 धावा फलकावरती षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय 18 बॉल आता 19 ची गरज आहे जाधव आज कोणत्या संघामध्ये वर्णी लागले हे पाहायला लागेल व्यावसायिक संघात कोण कोणामध्ये खेळेल याची काही चर्चा वेगळीच असते धावा फलकावरती तर 23 षटक क्रमांक आपण पाहतोय पहिल्या संपन्न झालं पहिल्या षटकामध्ये 22 यावेळेस लॉंग लेग डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणखीन एक दर्जेदार चौकार आपण पाहतोय मागचा पाय दाखवला गजाननने आणि चौकार दाखवला अमोल चव्हाणला आज करण धुळे नाहीये कालचा सामना झाल्यानंतर लगेच मला जर वाटतंय की मला नुकताच माहिती मिळाली की कर्नाटकला तो रवाना झालेला आहे इथे हा चेंडू चांगला आहे पण तटस्थ भूमिकेत आहेत कुणाल भोईर योगीराज महाराज बुटेरे यांची प्रचंड मेहनत आहे कारण सलग 4 दिवस रगरगत्या उन्हामध्ये त्यांचे ऑफिशियल काम करतात त्याची आपण पाहतोय RGR फॅमिली आणि त्यातील मेंबर्स आमचे युवा उद्योजक बदलापूरचे त्यांचं आगमन होत आहे म्हणजे समीर शेठ दावडे यांचे मेहून आहेत या सचिन शेठ आपलं स्वागत आहे सचिन शेठ राऊत यांचं या ठिकाणी आगमन होत आहे सुस्वागतम 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 बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडे यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा आपण पाहतोय सत्संग क्रीडा मंडळ शिरगाव आयोजित SST ट्रॉफी मध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे RGR आपण पाहतो ही त्यांची टॅगलाईन आहे आणि सातत्याने प्रत्येक कोणत्याही कामामध्ये कोणत्याही कार्यक्रमासाठी RGR हे नाव तुम्हाला पाहायला मिळेल ऑन साईडला रामभाऊ गंगाराम राऊत यांच्या स्मरणार्थ प्रत्येक कार्यक्रमाचं आयोजन प्रत्येक राऊत फॅमिली करत असतं आणि या सन्मान आपण पाहतोय फलंदाज झाला बाद लॉंग ऑनला टिपली गेली असेल आणखीन एक धक्का
तीन येतात मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये ते बी 22 धाबा होत्या. त्यानंतर अमोल चव्हाणने षटक हाताळला. प्रतिम होता, एक चौकाराचा बॉल वगळला. तर अमोल चव्हाणने देखील कमबॅक केलंय. चांगली गोलंदाजी करतात. 5 धाबा त्याने खर्च केल्यात. एक विकेट त्यांना मिळाली आहे. आता शेवटचा अंतिम बॉल. काल रात्रीमध्ये जे खेळाडू खेळलेत नाईटमध्ये तेच खेळाडू आज तुम्हाला दिवसा पाहायला मिळतील. काही ग्रामीण गटातून जे मात्र आज व्यावसायिक संघात आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न अमोलच्या विरोधात चांगला फटका खेचला. एक धाव तिथे आली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का पाहायचंय, परंतु इथे मिस्टेक. कॉल चांगला पाहायला मिळाला. कदाचित रिक्स घेत नाहीयेत, धोका पत्कारत नाहीयेत आणि ते धाबा येत आहेत आपल्या संघासाठी. कारण गरज आहे 42ची. 2 षटकांचा खेळ बाजवी संपलेला आहे. त्या 2 षटकांमध्ये धाबा आपण पाहिल्या तर एकंदरीत 28 धाबा आहेत आणि आता विजयासाठी गरज आहे ती येणारे 12 बॉल आणि 14 धावांची. मॅच चांगली होईल, चांगलं बाटल रंगेल. कारण दोन्ही संघ एकाच राशीचे आहेत. आदर्श स्पोर्ट्स वर्सेस अव्हेंजर 11 या 2 संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. या षटकामध्ये मात्र कमी धाबा आल्यानं हे षटक भरपूर निर्णायक असेल या दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. तेजस, कारण 12 बॉल 14 धाबा आहेत. जर कमी धाबा आल्या तर गोलंदाजी करणारा संघ डोकं वर काढेल. जर बॅटिंगमध्ये चांगले बॅटिंग केले मोठ्या फटकाला तर सामना लवकर खुला होईल यात ते मात्र शंका नाही. या 12 बॉल 14ची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय नितीन आणि नॉन स्ट्राईक एंडला अनिल आहेत. गोलंदाज सज्ज होतात. तिसऱ्या षटकामध्ये फार मोठी जिम्मेदारी असते आणि ती जिम्मेदारी घेऊन गोलंदाज प्रवीण येतात मैदानाच्या आत. षटक क्रमांक 3, थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. 12 बॉल 14ची गरज. ओव्हर द विकेटने हा बॉल अत्यंत सुंदर होता. भेदक गोलंदाजी होईल मी मगाशी सांगितले, कारण तिसरा षटक भरपूर निर्णायक आहे दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. जर धाबा कमी आल्या तर सामना शेवटपर्यंत जाईल. जर या षटकामध्ये धाबा आल्या तर सामना खुला होईल. बॅटिंग करणारी टीम आदर्श स्पोर्ट्ससाठी. गोलंदाज सज्ज होत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा स्लोपर पद्धतीचा बॉल, त्याच्यावरती फटका खेचलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफला. जबरदस्त फटका होता आणि ते धाबा मिळतील 6 षटका. अगदी आपण पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये डेअरिंग करायला हवी आहे. आणि समीर शेठ धारबे म्हटलं तर तुम्हाला कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, व्यावसायिक, बांधकाम, राजकीय सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारं नाव आहे. कारण जिथे आयोजक सातत्याने आपण पाहतोय दर्जेदार यशस्वीरित्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेले आहेत. 4 दिवस ही स्पर्धा अत्यंत आनंदात पार पडली आणि हे संपूर्ण श्रेय सत्संग क्रीडा मंडळ शिरगाव आणि या स्पर्धेचे मुख्य प्रणेते आदरणीय समीर शेठ धारबे यांना जात आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3रं चालू आहे. षटकार आल्यानंतर आता कमबॅक होतं प्रवीणचं. षटकार आल्यानंतर आपण पाहतो धावसंख्येला आकार देण्यात आला जिथे गरज होती. आता 9 चेंडू 7 धावांची गरज आहे. हा चेंडू डॉट आला. एक डॉट चेंडू. आता सोन्याच्या भावाप्रमाणे, सोन्याचा भाव जरी कमी जास्त होत असेल ना तरी आता एक बॉलची किंमत प्रत्येक खेळाडूला माहिती आहे. एक डॉट बॉलची किंमत माहिती आहे. एक धावेची किंमत माहिती आहे. सामना महत्वाचा आहे कारण आता आपण पहिल्या फरीतील 3री लढत पाहतोय. अव्हेंजर वर्सेस आदर्श स्पोर्ट्स. स्लोपर पद्धतीचा बॉल होता. फसवा चेंडू होता. कदाचित त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न आणि इथे तो अंगलट आलाय. नो बॉल. पंचाचा इशारा आहे. अगदी आपण पाहतो लाईनच्या भरपूर बाहेर आहे. पंचाने ओळखलाय आणि ते आता 1+1 बाय 1 गेट 1 फ्री. धावा मिळतील फ्रीच्या 2. दिवाळी नसताना, दसरा नसताना दिलेला बोनस आहे आणि या 2 धावा मिळतील ना बॅटिंग करणारे आदर्श स्पोर्ट्स संघाला. 37 धावा फलकावती आहेत. आता 5 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत उर्वरित 8 बॉल 5 हे समीकरण आहे. फ्रीडचा बॉल पंच दर्शवतात. उघडा डोळे पहा नीट. या बॉलवरती असेल फ्रीट. पुढे खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट. आपण पाहतो कबासला फटका खेचला. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा कॉल झाला. फेकी होईल तोपर्यंत 2 धावा सहजतेने मिळतात. जय हनुमान
चेंज द गेम. जोबेली 1 शॉट. संघाने टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले महेंद्र धुळे याच्या नेतृत्वाखाली आज संघ उतरेल. 1 शॉट 1 धाव तिथे मिळेल आणि आता धाबा फलकाबाद 38 4ची गरज आहे. 7 बॉल शिल्लक आहेत या मॅच मध्ये. झुंजार 11 संघाला विनंती आपण देखील खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. लॉंग ऑनला फटका फसला आहे. आणखीन एक फलंदाज होईल बाद. चिडिया छिप गई खेत में. फलंदाज बाद. या सन्मान आपण पाहतो या सुरेश धुळे यांचे आगमन झालेले आहे. निलेश खामकर यांचे जवळचे मित्र कॅमेरामॅन जवळ सुरेश धुळे या माचा आनंद घेतात. त्यांना विनंती आपण मंचावरती या. शिरगाव म्हटलं तर सुरेश धुळे हे नाव आवर्जून घेतलं जाईल. या सुरेश आपलं स्वागत आहे. हळूहळू अगदी आपण पाहतो या सावलीचं सावट क्रीडांगण वरती पडत असताना, कारण या विभागात आल्यानंतर अगदी डोंगराळ भागात आपण हे क्रीडांगण पाहतोय. क्लायमेट थोडंसं कधी चेंज होतं, कधी थंड तर कधी उष्ण तापमान. कारण काल अवकाळी पडलेला पाऊस हा देखील तितकाच बदलापूरचं क्लायमेट खराब करण्यासाठी 38 धाबा आहेत. कदाचित आमच्या 12th मॅनला देखील चिंता आहे. या मॅचची 4 धाबांची गरज आहे मित्रा 6 बॉल मध्ये. शेवटचा अंतिम षटक. आता गोलंदाज सज्ज होतात आशिष. 6 बॉल 4ची गरज. तेजस ठाकरे देखील सज्ज आहेत. अगदी असं वाटत होतं की तेजस ठाकरे इन ऍक्शन मध्ये नसतील. बघा पंकड विकेट घेण्याचा प्रयत्न होता. कदाचित या अगोदर वॉर्निंग नसावी हे चित्र आहे की नाही आहे कळत नाही या स्पर्धेमध्ये. कारण पंचामचे ऑफिशियल आहेत जे मात्र आम्हाला सूचना करतील. राऊंड विकेटने आशिष तयार. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय गोळीच्या वेगाने. दन 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 करत बॉल सीमा पार आणि हा विजयी चौकार येतोय आदर्श स्पोर्ट्स साठी. आदर्श संघ या ठिकाणी विजय झालेला. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि हार्ड लक टीम अवेंजर 11. हार्ड लक अमोल चव्हाण.